नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शौचालय बांधकामावर विशेष चर्चा. पाणी टंचाई आणि दुष्काळामुळे शौचालयाच्या बांधकामाची गती मंदावण्याची चिन्हे. रक्तदान शिबिर आयोजित करून ऑल इंडिया तंजीम-ए इन्साफच्या वतीने 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली. पोलीस मुख्यालयामध्ये 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली. नेत्यांची सलगी चर्चा आणि जवळीकतेचे संकेत काय? मुखेडच्या पोटनिवडणुकीची बदलती चर्चा. आता बातमीपत्र विस्ताराने. जिल्हा परिषद प्रशासनाने राबवलेल्या शौचालय बांधकाम मोहिमेला जिल्हाभरातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून 68,614 कुटुंबांपैकी 32,000 कुटुंबांनी शौचालय बांधले आहेत. परंतु यावर्षी असलेला दुष्काळ आणि पाणी टंचाईचे सावट पाहता या मोहिमेला गती मंदावण्याची चिन्हे आहेत. आज नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारण सभा पार पडली. जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या शौचालयाची स्थिती म्हणजे स्वच्छता आणि शिक्षणातील गुणवत्ता याबाबत विशेष चर्चा आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आयोजित केली होती. या सभेला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम सामूहिक संविधान वाचन झाले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी एलसीडी आणि प्रोजेक्टरच्या सहाय्याने संपूर्ण सदस्यांना जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बांधण्यात येणाऱ्या शौचालयाची इत्थंभूत माहिती दिली. यावेळी त्यांनी नांदेड जिल्हा शौचालय बांधकामामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे नमूद केले. जिल्ह्यामध्ये असलेल्या 68,614 कुटुंबापैकी 32,000 कुटुंबांनी शौचालय बांधकाम केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण कुटुंबामध्ये शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. त्यानंतर घेण्यात आलेल्या चर्चेमध्ये मात्र सभागृहातील सदस्यांनी जिल्ह्यामध्ये असलेला दुष्काळ आणि पाणी टंचाई यामुळे शौचालय बांधकामामध्ये अडथळे निर्माण होत असून शौचालयाच्या वापराबाबत देखील प्रश्न निर्माण होत असल्याचे म्हटले. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे, वर्षाताई भोशीकर, श्रीनिवास सौदे यांनी अग्रभाग घेतला. त्यामुळे आपणच पैसे भरून ती योजना लवकरात लवकर कशी चालू करावी करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. कारण आज 3-4 हजारांचं गाव पाण्यापासून खूप वंचित आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये शौचालय बांधकामासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या 1015 ग्रामसेवकांपैकी सहकार्य न करणाऱ्या 70 ते 80 ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्याचा इशारा देखील यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिला. आजच्या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, सभापती दिनकर दहीफळे, संजय बेळगे पाटील, वंदना लहानकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहामध्ये चर्चेला सुरुवात झाल्यानंतर उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी लगेचच सभागृह सोडले. सायंकाळी उशिरापर्यंत ते सभागृहामध्ये अनुपस्थित होते. ऑल इंडिया तंजीम-ए इन्साफच्या वतीने आज मुथा चौक भागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षापासून संघटनेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याचा मानस संघटनेच्या संयोजकांनी व्यक्त केला आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई शहरातील हॉटेल ताज, नरिमन पॉइंट आदी भागामध्ये हल्ला करून शेकडो निरपराध नागरिकांना ठार मारले. हे कृष्णकृत्य करणाऱ्या अतिरेक्यांना रोखताना एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह अनेक पोलिसांनी आपले प्राण गमावले. संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या या हल्ल्याला आज 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा राखत नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेणाऱ्या ऑल इंडिया तंजीम-ए इन्साफच्या वतीने आज शहरातील मुथा चौक भागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाच्या माध्यमातून 26/11 मध्ये शहीद झालेल्या वीरांना मानवंदना देण्याचा मानस ऑल इंडिया तंजीम-ए इन्साफचा होता. या आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संपादक गोवर्धन बियानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून अल्ताफ अहमद, हकीम पठाण, शरद चालिकवार, बालाजी पवार, डॉक्टर संजय पाटील, ॲडव्होकेट मोहम्मद शायद, जमीर अहमद, अंकुश सोनसळे आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अल्ताफ अहमद यांनी 26/11च्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी देखील आजच्या घडीला रक्तदान करणे कितपत आवश्यक आहे, गरजू रुग्णांसाठी रक्तदान हे जीवनदान ठरू शकते आणि त्याकरिता ऑल इंडिया तंजीम-ए इन्साफने घेतलेला पुढाकार कितपत कौतुकास्पद आहे
याबाबत आपापली मते मांडली। आसमान से ऊंची उड़ान हो मेरे देश की, वतन की आबरू लूटने न देंगे, वतन की आबरू लूटने न देंगे, मिटेंगे हम तुझे मिटने न देंगे, मिटेंगे हम तुझे मिटने न देंगे, लिखेंगे खून से इतिहास लेकिन तिरंगे को कभी झुकने न देंगे। कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक गोवर्धन बियानी यांनी ऑल इंडिया तंजीम इन्साफला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। त्याचबरोबर तुंगचंद जैन यांनी ऑल इंडिया तंजीम इन्साफच्या कार्याला 5,000 रुपये देण्याचे जाहीर केले। इस धरती ने जो भी दिया है, ना मंगल दे सकता है, ना कोई ग्रह दे सकता है जो पृथ्वी ने दिया है और भारत की धरती ने दिया है। मेरे ख्याल से मेरे अच्छे दोस्त फारूक भाई अहमद, मैं उनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ की एक इतना अच्छा एक कार्य। आजच्या कार्यक्रमामध्ये रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारूक अहमद यांनी केले। कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाला रक्तदात्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून हा उपक्रम पुढील वर्षापासून अधिक प्रमाणात राबविण्याचे ऑल इंडिया तंजीम इन्साफच्या वतीने सांगण्यात आले। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पोलीस प्रशासनाकडून देखील आज पोलीस मुख्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून 26/11च्या शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांची खास उपस्थिती होती। संपूर्ण देशभरात आज 26/11च्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देखील आज या शहीदांना मानवंदना देण्यात आली। पोलीस मुख्यालयामध्ये त्यानिमित्ताने विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्यासह नांदेड पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम शहीदांना 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली। आज पोलीस मुख्यालयामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये श्री गुरु गोविंद सिंगजी रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांनी 26/11 मध्ये शहीद झालेले तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत गौरवोद्गार काढले। शहीद हेमंत करकरे, अशोक कामते, विजय सावस्कर, तुकाराम ओंबले, मेजर उन्नी कृष्णन यासारखे वीर जवानांनी भारताची आझादी संप्रभुत्वासाठी आपली रक्तांजली दिली। यानंतर लगेचच घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून शहीदांना श्रद्धांजली वाहिली। 26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन देखील शहरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि संघटनांच्या वतीने साजरा करण्यात आला। फुलेनगर भागामध्ये असलेल्या जिजामाता शाळेमध्ये देखील संविधान दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरामध्ये रॅली काढून संविधानाचा प्रचार केला। त्याचबरोबर सामूहिकरित्या संविधान वाचन देखील केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशातील राज्यघटनेचा अभ्यास केला आहे आणि प्रत्येक राज्यघटनेतून काय काम निघता येईल ते सर्व पाहून आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली आणि या राज्यघटनेमुळे आपल्या देशाचा कारभार व्यवस्थित सुरळीत झाला। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये 26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्याचबरोबर 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला। घेण्यात आलेल्या दोन्ही कार्यक्रमाला आभारवर्धांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला। राजकारणाची सूत्रे कधी बदलतील याबाबत काही सांगता येत नाही। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते दिलीप पाटील बेटमोगरेकर व माजी सभापती तथा शिवसेनेचे नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांची जवळीक सध्या वाढलेली आहे। ही जवळीक मुखेड विधानसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये कोणते राजकीय बदल होते याबाबत प्रश्नचिन्ह उभे करत आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आता मंगलाताई गुंडिले या विराजमान असून पूर्व अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्याची हिरवळ संपुष्टात आलेली आहे। दिलीप पाटील बेटमोगरेकर आणि माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांची काँग्रेस पक्षामध्ये मागील 10 वर्षापासून नेहमीच चालती राहिलेली आहे। परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप पाटलाचे धाकटे बंधू हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे तत्कालीन भाजपाचे उमेदवार गोविंदराव राठोड यांच्या विरोधामध्ये पराभूत झाले। परंतु दुर्दैवाने भाजपाचे आमदार गोविंदराव राठोड यांचे निधन झाल्याने
आता मुखेड मतदारसंघामध्ये नव्याने पोटनिवडणुका घेण्याची वेळ आलेली आहे. या पोटनिवडणुकीची सध्या तरी चर्चा नसली तरी देखील अनेक दावेदार निवडणुकीसाठी पूर्वतयारी करत आहेत. त्याच अनुषंगाने काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले दिलीप पाटील बेटमोगरेकर हे मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. परंतु दिलीप पाटलांनी त्यावेळी आपण काँग्रेसचे कट्टर समर्थक असून कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचा विचार करत नसल्याचे त्याच वेळी जाहीर केले होते. काँग्रेसमधून शिवसेना व्हाया राष्ट्रवादी असा प्रवास केलेले प्रताप पाटील चिखलीकर हे मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप पाटलांना गळ घालणार का अशी राजकीय चर्चा रंगली असतानाच जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि शिवसेनेचे नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांची दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्याशी चर्चा सलगी आणि जवळीक चांगलीच वाढलेली दिसत आहे. या दोन नेत्याची जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये वाढलेली जवळीक अनेकांच्या भुवया उंचावत आहे. दोन पक्षाचे हे दोन्ही नेते विचाराच्या बाबतीत कितपत जुळाले आहेत हा देखील प्रश्नच आहे. दिलीप पाटील बेटमोगरेकर हे काँग्रेसचे कट्टर समर्थक असल्याचे म्हणत असले तरी देखील येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये कोणती राजकीय सूत्रे हलतात आणि बंडखोर आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे कुणाला बंडखोरी करण्याची वेळ आणतात का हा प्रश्न आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शौचालय बांधकामावर विशेष चर्चा. पाणी टंचाई आणि दुष्काळामुळे शौचालयाच्या बांधकामाची गती मंदावण्याची चिन्हे. रक्तदान शिबिर आयोजित करून ऑल इंडिया तंजीमे इन्साफच्या वतीने 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली. पोलीस मुख्यालयामध्ये 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली. नेत्यांची सलगी चर्चा आणि जवळीकतेचे संकेत काय? मुखेडच्या पोटनिवडणुकीची बदलती चर्चा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.